शॉर्टकट मेक्स मॅन परफेक्ट. अरे वा, कसला रोड आहे? श्री क्षेत्र मल्लिकार्जुन. काय भारी वारा लागला माहिती आहे, शपथ काढून टाकावं लय जण पुढे जाते. काय एकटे फिरायला पण असं मस्त वाटते. सोलो राईड काकांनी जरा उगाच घोळ केलाय. काय नाही, आजपर्यंत एक्सपिरियन्स आहे. ह्याला असं म्हणतात की अंतच नाही. थोडंसं टेन्शन हे ते. हर हर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज आपली राईड आहे. आपली म्हणजे मी सध्या तरी एकटाच चाललोय, कोण नाही आपल्यासोबत. सोलो राईड आहे, सोलो राईड. विषय खोल. तर आज आहे सोमवार. बसलेलो असं सकाळी, मन पण लागणं झालं कुठं काय, तर म्हणलं जाऊन या राईडला. द बेस्ट वे. सध्या मी ठरवलंय पॉईंट की मल्लिकार्जुनला जायचं. आज असं पण सोमवार आहे, आपला उपवास. म्हणलं महादेवाला जाऊन या. खूप दिवस झालं मल्लिकार्जुनला जायचं राहिले. हर हर महादेव. पहिला पेट्रोल टाकू इथं. पेट्रोल काय नाही रिझोर लागल्या आज पण, कारण आज काय प्लॅनच नव्हता ना माझा जायचा. नाहीतर आदल्या दिवशी मी टाकी कायम फुल करतोय, नाहीतर जेवढं आहे तेवढं एक 500 का होईना टाकून ठेवतोय. तर अचानक भयानक ठरवून मी चाललोय. तर किती वाजल्यात? सकाळचे 10:43 म्हणजे 11:15. पहिला हे लांब नाही आहे, 40-50 किलोमीटर आहे वन वे काय. तर ओके, जाऊन येऊ आपण निवांत. संध्याकाळपर्यंत वेळ आपल्याकडे. तर पहिला पेट्रोल टाकू चला आता. $520 करायला पेट्रोल लागलो आणि गोप्रो हँग झाला. परत सगळं खोलून बॅटरी काढून घालून चालू गेलो. कस तर चालू झालं आता. तर सांगलीत ना आता आपण बाहेर पडू. पहिला आपल्याला जायला लागणार आष्टातून काय तर 12 किलोमीटर आहे. बाऊचीकडून जायला लागणार आपल्याला. मॅप तर काय लावायची गरज नाही, आष्टापर्यंत रोड आपल्याला माहीतच आहे. थोडं हे सांगली मिरज रस्त्यावर ट्रॅफिकमधनं गाडी पळवण्याची मजा आहे. हो, दुसरं कशातच नाही हो. विषय खोल. असं पण सोमवार पण आहे. फोन आला कोणाच तर, खिसका हवे. बाकीचे कोण नाही आहेत आपल्यासोबत. ना आबी आहे, ना वैभ्या आहे, ना आमचा अक्षय आहे, ना अक्षय पाटील आहे. ग्रुप आज नाही आहे. सगळेजण कामाला गेल्यात, कामावर आहेत. एकटाच आहे मी मोकळा खोया डोसक्याचा. आज मला असं का वाटाले की मी रेन लायनर घेऊन मग बाहेर पडायला पाहिजे म्हणून. वातावरण बघायला कसं झालंय. राईडसाठी बेस्ट आहे वातावरण. हा खरं म्हणजे ऊन नाही काय नाही, मस्त निवांत चिल करत जाऊ शकतोय मी. फायनली आपण लागलोय आष्टा हायवेला. हायवेचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकताय. पण आष्टापर्यंत क्लिअर आहे पॅच, काय अडचण नाही आपल्याला आष्टापर्यंत जायला. खूप दिवसानं आलो या रोडला. टोंगाला पण खूप दिवस झाला आलोच नाही मी इकडं. ग्रुप बरोबरची मजाच एक वेगळ्या असत्या. सोलो राईड पण गरजेचे आहेत थोडा, तेवढेच. विषय खोल. आपाची खरोखर घोड्यासारखा फेल आहे. नुसता पळतोय, सुट्टी देत नाही अजिबात, किती बी पळावा. येताना तो स्वागतला नाश्ता करू, कारण स्वागतला नाश्ता एक नंबर मिळतो. आम्ही कधी पण राईडला चाललो आणि आष्टात थांबलो तर त्या हॉटेलला आम्ही थांबतोय. फुल्ली रेकमेंडेड आहे. एक नंबर असा नाश्ता मिळतो त्याचा. आष्टाच्या मागे एक 500 ते 800 मीटर असा रोड आहे. तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून. फुल रफ, काय सुद्धा ठेवलं नाही. पूर्ण स्क्रॅपिंग त्यांनी करून अजून बेस लेअर पण झालेलं नाही. तर मॅप आपण लावला आहे. आष्टात थोडं पुढं जाऊन लेफ्ट टर्न आहे आणि ट्रॅफिक बघा. बरोबर कधी निघायचं येत नाही. ट्रॅफिक मला आवडते पण एवढं पण आवडत नाही की पूर्ण अडकून बसावं मी. ओकेच. स्कीम ऑफ रोड बिफरोड आपण धुरळा उठवते.
अरे लयच आहे ट्रॅफिक. कैसा चलेगा भिडू. एवढी जागा त्यात असं सायडलिंग बिल्डिंग केलं तर मग सपला विषय. ओंकार असं 0 मिनिटात बाहेर पडतोय आणि इथं 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 काकाने जरा उगाच घोळ केलाय. त्या आष्टापर्यंत सुखानं आलो एकदम हायवेनं टॉप चालायचं. कधी तसं कधी असं त्याशिवाय पण मज्जा नाही आहे. थोडंसं ॲडव्हेंचर पाहिजेच. आपल्या राईडमध्ये काय ॲडव्हेंचर ऑटोमॅटिक होते सोडा. तरी पण इथनंच आपल्याला लेफ्ट घ्यायचा आता. अरे कसला आहे. ओके ओके. ते बोर्ड पण आहे भाऊची 3 किलोमीटर गोडखिंडी. ओके रस्त्याला लागले आपण. गुगलवाली बाई बमलून काय तर सांगायला जरा आवाज वाढवायला पाहिजे त्याचा. हे काय कॉन्क्रीट रोडपेक्षा बिटुमिन रोड हे नेहमी बेस्ट वाटतात मला राईडसाठी. जी माझ्या ह्याच्यावर येत्या पावायला ती त्याच्यावर नाही. रोड थोडासा खराब आहे जपून जायला लागणार. तर बाऊची मध्ये पोचलोय आपण आता. इथून स्ट्रेटच आहे. एकदा येऊन गेलो. एकदा नाही 2-3 वेळा येऊन गेलो या रोडने मी. त्यामुळे ओळखीचे आहेत रस्ते सगळे. वाव काय रोड आहे. हा एक नंबर. सफलागे विषय आणि काय पाहिजे सांगा. पैसे पिटलं. ज्याच्यासाठी आलेलो ते सुख मिळाले मला. खरोखर सकाळी असं एक वेगळ्याच मूडमध्ये होतो मी. थोडंसं टेन्शन हे ते. जरा राईडला जाऊया. बाईक थेरपी शेवट आहे काय का असं ना. सगळं जाते डोक्यातनं. आत्ता जरा मूड माझा व्यवस्थित मस्तपैकी झालाय. एकदम कसलं भारी वाटते. आजूबाजूला दोन्हीकडनं शेत आणि मधनं एकच रोड. तो पण एवढा भारी. एक नंबर. खरोबर आब्या वैब्या अक्षय पाटील पाहिजे होते आज. आणि जरा मजा आली असते. यो तर इंस्टाग्रामला फॉलो नाही केला असाल तर जाऊन पहिला फॉलो करा. लाईव्ह अपडेट डेली अपडेट तिथे मिळतात. ब्लॉग 2-3 दिवसांनी येतोय एडिट होऊन. आणि इंस्टाला फोटोज आणि रील्स पण असतात. नक्कीच आवडतील तुम्हाला. जाऊन चेकआउट करा आणि फॉलो पण करा. आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर वाढवायचं आपल्याला. थोडंसं कन्फ्यूज झालो आहे. आपण इकडे पुढं दाखवते आणि मला इथं एक बोर्ड लावला आहे श्री क्षेत्र मल्लिकार्जुन. एक काम करतो इथं लोकल्स तिथं काका बसले त्यांना विचारा. मल्लिकार्जुन मंदिर हेच काय. ते मॅपवर तिकडे पुढं दाखवाले म्हणून तिकडं जायचं वर. ओके थँक्यू. चालतं. हां पाण्याची बाटली आहे. मॅपवर तुम्हाला चुकीचं दाखवल. तर गोडखिंडीवरून आल्यावर इथं दिसतंय किल्ले विलासगड. या साईडला आपल्याला जायला. पाण्याची बॉटल इथंच घेऊ. दरवेळेप्रमाणे गुगल मॅप तुम्हाला गंडवेल. गंडू नका. बोर्ड बघत या.
थोड्याशा अलीकडंच एक लेफ्ट टर्न आहे, तिकडं आपल्याला आत यायला लागते. अरे वा, कसला रोड आहे, दोन्ही साईडनं झाडी आणि मधनं रोड, चपला की विषय. डोंगरात आल्यासारखा फील आलाय मला. ओके, फायनली वी आर हिअर. खालीच पार्किंग आहे, नो प्रॉब्लेम. गाडी लावा मस्तपैकी झाडाखाली आपण पोहोचले मल्लिकार्जुनच्या इथं. मल्लिकार्जुन देवस्थान इथं अशी काहीतरी कमान आहे आणि आसपासचा नजारा तुम्ही बघू शकताय. पूर्ण झाडी आणि जंगल आहे. आणि इथं आपल्याला एक मित्र भेटलाय. काय रे मित्रा, जाऊन आलास वर? एकटाच गेलतास? आत्यान पप्पा आहे. भाऊ आला एकटाच पळत पुढे पुढे. तर सगळ्यात मोठं टेन्शन आपल्याला ह्याचं आहे की हेल्मेट कसं घ्यायचं. आणि ह्यात आता मी गोप्रो एक असा घेतलाय शूटसाठी, ह्याला कुठेतरी ठेवलं पाहिजे. बघा, एक मिनिट जुगाड करू काय. तर स्टार्टिंगला आल्यावर इथे एक बोर्ड आहे, सिगरेट दारू देणे तर काही चालत नाही, वनवा पेटेल म्हणजे असं ठिणगी पडेल अशी काही तुम्ही कृत्य करू नका. तर पायऱ्या चढायला आपण चालू केले. टोटल 700 पायऱ्या काय तर आहेत. चला बघूया कसं काय काय होते. आणि आधी मध्ये बसायसाठी असे बाकडे पण आहेत, तर तुम्ही बसू शकताय तिथं. वा, सीन बघा कसा आहे, पूर्ण जंगल टाईप झाडी. फक्त नशिबात जिम मध्ये बॅक मारून आले, लेग बॅक मारून आलाच तो विषय संपे सुद्धा. इथं पुढे येईल तसं असं स्टीप आहे एकदम. अरे बापरे, जॅकेट आणि हेल्मेट चालायचं स्ट्रगल. पावसाळ्यात आल्यावर सगळं हिरवगार असणार आहे. तर थोड्या वर आपण आलोय आणि ह्या पायऱ्या असं फिरून जाऊन इथे येतात. आणि आपल्यासाठी एक शॉर्टकट आहे मस्तपैकी. तेवढंच आपलं ट्रेकिंग पण होते आणि शॉर्टकट पण. शॉर्टकट मेक्स मॅन परफेक्ट. जरा आजूबाजूला बघून करून चालूया तुम्ही पण. असं शॉर्टकट घेत असाल तर निम्म्यापेक्षा वर आला ना तुम्ही, तर असं पायऱ्यांच्या बाजूला दोन्हीकडे गवत आहेत, तर अशा ठिकाणी थोडं लक्ष देऊन तुम्ही येत जावा, कारण साप यायची शक्यता असते. तर तेवढं तुम्ही काळजी घ्या तुमची. बाबा हेल्मेट का, मोबाईल, गोप्रो कुठे ठेवले मला काय. रायनॉक्सचा पुरेपूर यूज केला आपण आज. इथे एक पॉकेट आहे रायनॉक्सला, फिट्ट मध्ये बसलाय, फिट्ट मध्ये. अजून थोडंसंच राहिले. जसं जसं वर येईल ना मस्त गार वारा लागतोय. हा, असलं भारी वाटतं मध्ये विषय. तर फायनली आपण आलोय मंदिरापाशी आणि इथला व्ह्यू बघा. मस्तपैकी झेंडा फडकलाय. श्री क्षेत्र मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळ येडेपाणी. आणि हे मंदिर आहे. पहिला जाऊन दर्शन घेऊन या आणि वरचा व्ह्यू चेक करा. जेवढं पण थकलेलं ना, सगळी थकान गेल्या म्हणजे वर चढून आल्यावर जो हा व्ह्यू बघितलाय शेवट आहे. तर तो वर आलेलो आणि आपल्याला थोडे मित्र भेटल्यात आपली. तर हर हर महादेव, हर हर महादेव. तर भावाचं पण ब्लॉगिंग चॅनल आहे, पारस पाटील ब्लॉग्स. भावाच्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तर जाऊन नक्कीच चेकआउट करा. चलो, हो हो, भेटू परत करतो. तर असा काही मंदिराचा एंट्रन्स आहे, श्री क्षेत्र मल्लिकार्जुन. हे आता आपण जाऊया आतमध्ये. स्टार्टिंगला आल्यावर कालभैरवनाथचं मंदिर आहे, कालभैरव मंदिर. त्यानंतर मल्लिकार्जुनचं मंदिर साईडला आहे इथं. ओम नमः शिवाय. तर स्ट्रक्चर बघा किती जुनं आहे, पूर्ण जुनं मंदिर आहे दगडी बांधकाम मध्ये. तर आत आल्या आल्या पहिला आपल्याला दिसते कोटलिंग डाव्या बाजूस. कोटलिंगचं दर्शन घेऊन पुढे आला की ह्या साईडला एक त्रिशूल आहे आणि इथं दूधबत्ती देऊन लावून ठेवलेले आहे. तर नंदी महाराज विराजमान आहेत. तर नंदी महाराज इथं आहेत म्हटल्यावर पुढे नक्कीच शिवलिंग असणार आहे. तर हा आहे श्री स्वयंभू सोमनाथ. हे शिवलिंग स्वयंभू आहे. तर स्वयंभू शिवलिंग म्हणजे मानव निर्मित नसून स्वतः जमिनीतून आलेलं शिवलिंग. तर ह्या शिवलिंगाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या शिवलिंगाचं मुख पूर्वेकडे आहे. इथून परत रिटर्न येताना ह्या साईडला कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. कार्तिक स्वामींचं मंदिर हे वर्षातून एकदाच उघडलं जातं कार्तिक पौर्णिमेला, आणि फक्त एकदाच आपल्याला वर्षातून दर्शन घेता येते. त्यानंतर ह्या साईडला आल्यावर श्री मल्लिकार्जुन. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, जे की आंध्र प्रदेशमध्ये, त्याचंच हे उपज्योतिर्लिंग आहे. सुप्रसिद्ध ग्रंथापैकी एक काशीकंठ ह्या ग्रंथामध्ये याचा पूर्ण उल्लेख केला गेलेला आहे. इथं आपले गणपती बाप्पा आणि इथं अजून एक नागदेवतेची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. तर हे असं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते एकाच दगडात कोरलेलं आहे असं म्हणतात.
इथे एक बोर्ड आहे, याच्यावर लिहिले की किल्ले विलासगड. ह्या गडाचं नाव किल्ले विलासगड आहे आणि ते एक 8 पॉइंट आहे, तुम्ही इथं बघू शकताय. ऐतिहासिक वास्तू, वाड्याचे अवशेष, चुन्याचा घाणा, श्रीकृष्ण मंदिर, तटबंदी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गंगाटेक आणि तलाव. तर इथून वर आहे अजून थोडंसं आणि इथून आता आपल्याला वर जायला लागणार. तर इकडून आता असा रोड आहे, इथं पायऱ्या वगैरे काय नाही आहेत. डेव्हलपिंग एरिया म्हणजे एवढं इथं डेव्हलप केलं नाही अजून, खालीच तेवढ्या पायऱ्या झाल्या. तर इथून असा खडतर असा प्रवास आहे. खडतर जेवढा हा प्रवास खडतर असणार आहे, वरनं व्ह्यू तेवढा चांगला असणार आहे. बाकी काय नाही, आजपर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. अरे ह्या साईडला ठीक आहे, पहिले इकडे जाऊन बघूया. तर ह्या साईडला काय नाही आहे, तो मंदिराच्या वरती येतोय आपण. तो व्ह्यू बघा कसा आहे, सांगितलं मी. जेवढा प्रवास खडतर तेवढा व्ह्यू चांगला. तिथं वर आल्यावर वाड्याचे अवशेष म्हणून हा एक बोर्ड आहे आणि इथं वाडा असं दिसतंय. इथं खाली स्ट्रक्चर तुम्हाला दिसून येईल. असे हे काहीतरी अवशेष फक्त इथं वाड्यात राहिला आणि हा एक बुरुज सारखं काहीतरी आहे. एवढंच अवशेष इथं राहिलेले आहेत वाड्याचे. तर ह्या साईडला जाऊया आपण, एक पायवाट गेल्या जाऊन बघून येऊया काय काय. एकटे फिरायला पण असं मस्त वाटते. सोलो राईड काय कोणाचं झिकझिक नाही काय नाही. असं पण आपल्या ग्रुपमध्ये कोण झिकझिक करत नाही. थोडा सगळी पोरं डेंजर आहे आपली, सॉलिड फुल्ली फ्री. तरी पण सोलोची मजा एक वेगळीच आहे. खूप दिवसांना असं सोलो आलो मी. बऱ्यापैकी आपल्या मागच्या राईड ग्रुप राईडच झाल्यात. काय भारी वारा लागला होता आई शपथ. आणि हा व्ह्यू आणि काय पाहिजे आयुष्यात. तरी अशा ठिकाणी काय पाहिजे तर ती बरोबर आपला ग्रुपच पाहिजे. इथं आल्यावर मग कळते. चला जाऊन चेकआउट करू वर काय तर प्लेस आहेत. ती आपली मगाशी गँग त्यांनी जाऊन आल्यात वर. काय आहे का वर? हाय का? ओके. हा ओके हो चाल. तर ह्या डोंगराचा इथं एंड पॉइंट आहे. आता इथून खाली आपल्याला उतरायला येईल पण भरपूर स्टेप आहे, रिस्क नको. आता बघितला तर असंच या डोंगर रांगा बघितला आहे तिकडे त्या साईड पर्यंत तिकडे गेल्यात. असंच झूम करून दाखवतो मला. हे झाल्यावरती ती झाल्यावरती परत असंच फूड आहेत. आणि ह्या साईडहून इकडे बघितला तर ह्या पण डोंगर रांगा आहेत. इकडे बॅक साईडला पण आहेत. तर अशी ही पर्वतरांग आहे पूर्ण अशी पसरत गेल्या. तिकडे मागपर्यंत दिसतात. आता कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही असं, त्या थंडीमुळे एक धुका आल्यासारखं आलंय वर वातावरण. तुम्हाला दिसतच असेल वर पांढरं त्यामुळे क्लिअर दिसणं झाले. पण अशा मला आता डोळ्यांतर दिसाले की मागं तिकडे पूर्ण असं पर्वतरांग आहेत. तर बेस्ट व्ह्यू आहे. फक्त पावसाळ्यात आलाही पूर्ण हिरवगार मिळणार तुम्हाला 100%. आणि ती वाली वाईब की वेगळीच असणार. 1-2-3 शूट घेतो मिनी ब्लॉग आणि इन्स्टासाठी. एवढी घेऊया आणि निघूया आता आपण. झालाय बराच वेळ झालाय, 1:30 वाजल्यात, जायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण आता चाललोय रिटर्न. आणि जी मगाशी आपल्याला गँग भेटलेली सगळी पोरं आहेत आपल्यासोबत, सोलो राईड ग्रुप राईड मध्ये कन्वर्ट झाल्या पाहिजे. तर पुढे कुठेतरी स्पॉट आहे त्यांना माहित आहे, तर चाललोय आपण आता त्यांच्यासोबत. इथंच पाताळगंगा म्हणून अजून एक स्पॉट आहे. तर ते मी जाताना मला माहितच नव्हतं. तर यांनी दाखवायसाठी यांनी जाऊन आल्यात, पण मला दाखवायसाठी परत यायला शेवड्यात पोरं काय का असं ना. हे अशी एक मिनिट, इथं पाताळगंगा आहे. या पाताळगंगेचं वैशिष्ट्य काय आहे, याला इन्फिनिटी म्हणजे याला अंत नाही. खाली जे आपण गाळ म्हणतो त्याला तसा गाळ नाही, इन्फिनिटी. आजपर्यंत कोण पोहोचू शकलेला नाही आणि कोण पोहोचणार पण नाही असं मला वाटतं. 5 दरवाजा आहेत. 5 दरवाजापैकी 3 दरवाजापर्यंत गुरु पोहोचल्यात आणि 3 दरवाजांमध्ये अगस्त्य मुनींनी ठेवलेली भांडी सापडल्यात. ते आहेत वरती आता मंदिरात भंडारा. आणखी 2 दरवाजे राहिल्यात, ते कोणी बघितलेले नाहीत आणि ह्याला असं म्हणतात की अंतच नाही. अच्छा अच्छा. फक्त हे जे मंदिर दिसतंय ते अगस्त्य ऋषींनी इथं बसून तपश्चर्या केली आहे. अगस्त्य मुनींनी बसून तपश्चर्या केलेली. तर नंदी महाराजांनी पुढं महादेवाची पिंड आहे. यांच्यामुळे हा एक माझा स्पॉट इथं क्लिअर झाला. हर 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 हर
तर खाली येऊन आपण आता उसाचा रस घ्यायलोय. सगळी गँग आहे आपल्या आता इथं सपला 60 नॉट. तर परतीचा प्रवास आपला चालू झालाय. रिटर्न चाललोय आपण. जाताना एक स्पॉट आहे घोडखिंडी म्हणून, जे की मला माहित नाही, ह्या पोरांना माहित आहे. तर त्यांच्यासोबतच आता चाललोय. सोलो आलेलो, ग्रुप राईड झाली. असं पण मी माझ्या ग्रुपला मिस करत होतो, पण चांगला आहे ग्रुप हा. पण पोरं सगळी भारी आहेत. मस्तपैकी आम्ही खाली आल्यावर उसाचा रस पिला आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट घोडखिंडीला. तर घोडखिंडी या गावात आपण आत्ता आलोय. तर बघूया आता कुठं स्पॉट आहे. मंदिरच आहे कुठलं तर, आता जाऊन तिथे माहिती घेतो आणि मग तुम्हाला मी सांगतो. ओके, श्री अमृतेश्वर मंदिर. तर मल्लिकार्जुन पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर घोटखिंडी म्हणून एक गाव आहे आणि त्या गावात हे एक महादेवाचं मंदिर आहे, श्री अमृतेश्वर मंदिर म्हणून. मंदिर हे भरपूर मोठं आहे आणि खूपच जागरूकाचं देवस्थान आहे. जर मल्लिकार्जुनला येत असाल तर जाता जाता याचं दर्शन घेऊन नक्कीच जावा, कारण इथलं दर्शन घेतल्यावर 100% तुमच्या मनाला शांती मिळणार, ह्याची गॅरंटी मी देतो. भेटू परत. चला. हो चला. आभार आहे. येऊ काय? अरे भाऊ आपला मेन भाऊ आहे. चला, कधी आला तर फोन करा, तिकडे काय नंबर आहेत. नक्कीच येऊ काय? चला चला. अरे कुठनं चाललोय मी, मला आज कळलं ना. इथनं चालतो ना बहुतेक तरी, इथनं चालतो. येस, चुकीच्या ठिकाणाहून बाहेर पडाले मी. काय नाही, बरोबर आहे, बरोबर वाटतं. इकडं झालेलो. हा, त्यांच्या गावाला एकदा जायला लागते. नेरलेची पोरं आहेत. सपला विषय. श्रावण सोमवारी बघू कधी तर जाऊ. नाही, ओंकार सांगेल की तुम्ही रस्ता चुकला आहे, असं मला वाटाले. चुकलाय. विचारत बाहेर जायला पाहिजे आता. शिट. बाहेर पडत आहे बावची. ओके, ठीक आहे. खाली जायचं काय? ओके. हो, शाब्बास रे ओंक्या. जरा उगाच विचारत आला नाही, पोरगा आले गडबडीत, काही गडबड. अरे आले बाहेर. चपला विषयी खालच्या चौकात आले वाटतं. खालच्या चौकात आले, मग तिकडं चढलेलो वर. चला जाऊया आता या रोडची तेवढी मजा घेणे, कारण आष्टापर्यंत जोपर्यंत रोड असा, तिथनं परत कंटिन्यू काय हायवेज आहे, त्याचं काय मजा येत नाही. अशा रोडवर जसे येतात तशी. खरोखर एक नंबर गेला माझा वाढदिवस म्हणाले. दिवस सकाळी येताना काय मूड होता माझा आणि आता जाताना काय मूड झाला आहे. एक नंबर. महादेवांची कृपा. हर हर महादेव. एक कॉर्नर. पोरं खरोखर एक नंबर होते. श्रावणात त्यांच्या गावात का तर सोमवारी चांगला असते कार्यक्रम, तर जाऊया आपण एक श्रावण सोमवार. काय सुद्धा अडचण नाही. काय एवढं आले तेवढंच, फक्त पलीकडे जायचं आपल्याला नेरलेला. चलो. 98, 99 आणि 100. ओके. 103. तुम्ही पण एवढाच रोड एन्जॉय करा, कारण पुढनं परत हायवे आहे सगळा. कुठं तर थांबून इन्स्टाला फोटो एक घ्यायचा मला गाडीचा. मगाशी एक स्पॉट बघितलेला येताना मी, बघू मिळाला तर जाऊ. थांबू देतो, जाऊ नये, थांबू रोडवरच. इंस्टाग्रामसाठी फोटोज पण घेऊया आपण, बाईकसाठी. कशी दिसतं लालपरी. ओके, डन. कसं आहे? अल्ट्रा आहे. ये बेबे. शेवट
फोटो चेक करायचं असेल तर इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा. कसं दिसते एवढं जरी वॉलपेपर ठेवलं तरी. चुम्मेश्वरी माझी लाल परी. ओके फायनली वी आर इन सांगली. सांगलीत पोचलोय मी. टाईम झाला आहे 4:45 वाजले जमा आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तर चला आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, मिलते हैं अगले ब्लॉग में. चलो.